पोटात दुखतंय कदाचित. खाली खाली ये बाळा, खाली ये बाळा. ये 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 माझं बाळ. हॅलो गाईज, कशात सगळे? नक्कीच तुम्ही ठीक असाल. तर आजचा दिवस खूपच खास आहे, कारण कोण आलंय बघा. ही आहे आमची काकी, एकुलती एक काकाची एकुलती एक काकी. काकी आरामी नोड्रे. आ बिचाऱ्या लेकरांची मम्मी यांना सोडून गेली पेपर द्यायला. शिक्षक भरतीचा पेपर आहे तिचं. बघा तोंड कसं करून बसलेत. आणि हिला तर काय मोबाईल दिले की झालं. ए पिलू, नशीब बघितली तरी. ये बड़ी अच्छी बात कही आप. कसं वाटतंय मम्मी शिवाय? छान वाटते. हे व्हिडिओ मी दाखवणार मम्मीला. दाखव. मार पडेल तुला. नाही बोल. मम्मी शिवाय छान वाटतं आणि माझ्याशिवाय बोल. छान वाटत नाही. कधी आलास? आता सकाळी आलोय. कसे आहेत मग वहिनी वगैरे? बरे आहेत सगळे. एकटाच आलास? नाही सगळे आलोय. तू कशी आहेस? मी मस्त. हा कोणाचा मुलगा? हा माझाच आहे पहिला. तोडलं हे. किती राग पिलू तोडून टाकली गाय. माझ्या मैत्रिणींना मला गिफ्ट दिलेलं. आता उन्हाळा येतोय तर मला खूप जास्त गरम होतं, परंतु पिलूने हे तोडून टाकलं. तर गाईज, ही आहे मोठी मालकीण आणि ही आहे छोटी मालकीण. मी आहे नो मालकीण. काय झालं तुला? काय होते? काय होते? का ओरडतीये जोर जोरात? काय झालं? कशाचा आवाज येतोय तुला? ये ये माझ्या जवळ ये. ये. पिल्लांना बोलवतात ना तसा आवाज काढतीये ती. तिच्या पोटात दुखतंय का? अजून तिचे दिवस भरले नाहीत ना मम्मी? मग अशी ओरडतीये. कुठं पडली की काय पोटावर? तिच्या पोटात दुखतंय कदाचित. खाली खाली ये बाळा, खाली ये बाळा. मम्मी जवळ बस. ठीक आहे. गाय स्वीटी अशी म्याव म्याव करते म्हणून आहे ना, मी एक अक्कल लढवली की नेमकं काय होतंय तिला हे जाणून घेण्यासाठी मोबाईलवरती मी किटन्सचे म्हणजे मांजरांच्या पिलांचे आवाज लावलं. म्याव म्याव म्याव. तर ती अशी अवखाबवखा झाली, शोधू लागली. त्यावर मला समजलं, कन्फर्म झालं की हिला ना आता बाळ होणार आहे. परंतु एक गोष्ट समजत नाही आहे, तिचे तरी अजून दिवस कंप्लीट नाही झाले, पोट पण नाही दिसत आहे. तर असं कसं हे शक्य आहे? कदाचित ती कुठेतरी अशी पडली असावी. त्या सगळ्या गोष्टीमध्ये तिला काय होऊ नये म्हणजे झालं. गुड मॉर्निंग गाय. जसं की तुम्ही काल बघितलं की स्वीटी कशी ओरडत होती आणि गुर 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 करत होती आणि तिला पिल्लू होणार होतं असं तुम्हाला मी सांगितलं होतं. बघा आता निवांत आहेत मॅडम. म्हणजे आमची झोप उडवायची आणि स्वतः म्हणजे गाढ झोपायचं असं त्यांचं प्लॅन. खरंच फक्त हीच नाही, हिची मम्मी सुद्धा अशीच होती, स्वर्गवासी मिन्नी. सेम तिच्यासारखेच नाटके. ती सुद्धा 2-3 दिवस आम्हाला असंच आमची झोप उडवलेली. त्यानंतर 2-3 दिवसानंतर जेव्हा शांत होती तेव्हा तिने पिलू दिलं, म्हणजे तिने स्वीटीला जन्म दिलं. ऐकलं होतं की अनुवंशिकता फक्त आजारांमध्ये दिसण्यांमध्ये असतं, पण ह्या ड्रामांमध्ये सुद्धा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला इथेच करूया एंड. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.